जन्मोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ओळख भारतीय संविधानाची या विशेष मालिकेत मी दर्शना भगत तळवी आपले सहर्ष स्वागत करते। या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय संविधानाची ओळख करून घेणार आहोत। विविध भागात विभाजन करून समजूनही घेणार आहोत। मागील 2 भागात आपण संविधान निर्मितीचा इतिहास बघितला। आज आपण घटना समिती या संदर्भात माहिती घेणार आहोत। इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान लॉर्ड डटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची जाहीर केली। त्यावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधी म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य हे ब्रिटिश संसदेने दिलेली भेटवस्तू असणार नाही, तर ते भारतीय जनतेच्या इच्छाकांक्षाचे आविष्कार नसेल। त्यामुळे स्वतंत्र नवे भारताचे संविधान तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या। इंग्लंडकडून त्रिमंत्री समिती भारतात आली। यानुसार घटना परिषद गठीत करण्यासाठी निवडणुका घेण्यात आल्या। 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी असे प्रमाण ठरले। यानुसार घटना समितीत प्रांतांना व संस्थानांना अनुक्रमे 292 व 93 जागा देण्यात आल्या व इतरांना 4 अशा एकूण 389 प्रतिनिधीची घटना समिती अस्तित्वात आली। या घटना समितीचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व जाती जमातीचे धार्मिक गटाचे मिळून अखंड भारताचे प्रतिनिधी होते। प्रामुख्याने एक घटना समितीत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, मौलाना आझाद, जे बी कृपलानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्यामा प्रसाद मुखर्जी, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित इत्यादी मान्यवर होते। धन्यवाद।